नमस्ते, माझे नाव निलिमा सुरेश नरके। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव ढमढेरे नंबर 1 तालुका शिरूर जिल्हा पुणे या शाळेमध्ये काम करत आहे। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा शिरूर आणि महाऊर्जा म्हणजेच मेढा यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2020 आणि 21 या वर्षामध्ये काही स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या स्पर्धांसाठीचा विषय आहे अपारंपरिक ऊर्जा स्रोत। या स्पर्धेतील बालनाट्य या स्पर्धेमध्ये माझ्या इयत्ता 3च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। मी त्यांची तुम्हाला सर्वप्रथम ओळख करून देते। सुशांत बागले नमस्ते, श्रेयस शिंदे नमस्ते, वेदांत ढमढेरे नमस्ते, आयुष खेडकर नमस्ते, कार्तिक नरके नमस्ते, दीपेश पाटील। नमस्ते। चला तर मग हे सर्व लहान मुले आपल्या समोर सादर करीत आहेत बालनाट्य ऊर्जा वाचवू देश वाचवू, ऊर्जा वाचवू देश वाचवू। अरे किती वेळ झाला गप्पा मारताय? किती वेळ झाला तुम्हाला हात मारतोय? ये दीपेश, कधी आलास तू? बराच वेळ झाला आलोय। अरे वेदांत, तुला माहित आहे का आम्हाला 5000 रुपये लाईट बिल आलंय। अरे बाप रे, एवढे कसे काय? अरे ती एक गंमतच आहे। कसली गंमत? आमच्या घरी 7 मोबाईल, 2 टीव्ही, 3 मिक्सर अशाच काही लाईटीवर चालणाऱ्या वस्तू आहेत। माझी आई नेहमी म्हणते, काम झालं की लाईट बंद करा, लाईट बंद करा, कोणीच ऐकत नाही। खरं आहे, सतत टीव्ही पाहिल्याने माझं डोकं दुखतं। लाईट गेली की मला करमतच नाही, मी लगेच इन्व्हर्टर चालू करतो। आम्ही मागच्या महिन्यात सोलर बसवला बरं का। श्री, खरं सांग, सोलर परवडतो का रे आपल्याला? अरे एकच नंबर, एकदा बसवला की काळजीच नाही। सूर्याच्या उष्णतेवर एकदम भारी काम, म्हणजे कडक कडक पाणी अंघोळीला, तेही कमीत कमी खर्चात। आमच्या घरी गॅस गीझर नेहमी चालू असतो। अरे या कोरोनामुळे तर बाहेरून आले की लगेच आंघोळ करावी लागते। खरं आहे, या कोरोनामुळे खूपच अवघड झालंय या कोरोनामुळे। मग तर सोलर बसवायलाच पाहिजे। माझ्या बाबांची गाडी तर सारखीच बंद पडते। आई म्हणाली, ही विकून नवीन घ्या, नवीन घ्या। अरे दीप, तुम्ही मागच्याच वर्षी तर नवीन गाडी घेतली होती। हो ना, पण काहीच उपयोग नाही। पेट्रोल, डिझेल तर किती महाग झालंय। तुम्हाला एक गंमत सांगतो। कसली गंमत? माझ्या बाबांच्या मित्राने या दिवाळीला नवीन सोलर स्कूटी घेतली। सोलर स्कूटी म्हणजे काय? बाजारात नवीन आली आहे का? नाही, इतकी नवीन नाही, 3-4 वर्ष झाले बाजारात आली। सूर्याच्या प्रकाशावर चालते होते